महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार आज पुरंदरमध्ये होत आहे। महायुतीचे संयुक्तिक नेते हा प्रचार करत आहेत। यावेळी जय पवार आणि माजी मंत्री विजय बापू शिवतारे देखील उपस्थित आहेत। आपल्या बरोबर बाप्पू आहेत। बाप्पू, काय सांगाल, आज संयुक्तिक प्रचार केला जात आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद? आज सकाळी जेऊरगाव, मांडकी, त्याच्यानंतर वीर, लपतळवाडीनंतर वीर नंतर परिंचे अशी 5-6 गावं केली। आपण उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिला असेल। इतकं उष्मा असताना आणि 45 डिग्री असताना देखील देवळामध्ये इथे जवळजवळ 200-300 लोक होते। नॉर्मली होत नाही असं, परंतु विजय बापू येत आहेत, उमेदवारांचे चिरंजीव जयदादा येत आहेत। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। हे ऐकल्यानंतर उत्स्फूर्तपणे संपूर्ण गावातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी सर्व झाडून इथे उपस्थित होते। गावात स्थानिक राहणारे। आणि मी आता भाषणात सांगितलं की विचार करायचा म्हणजे एवढं सगळं गणित क्लिअर कट असताना आपल्याला आत्मविश्वास असायला हवा की 100% ही सीट निवडून येणार म्हणजे येणार। एका बाजूला दौंडमध्ये दोन्ही तुल्यबळ उमेदवार एकमेकांच्या विरुद्ध लढणार आहेत, ते सुनेत्रा वहिनींच्या बाजूला आहेत। तुम्ही इंदापूरमध्ये गेले तर हर्षवर्धन आणि भरणे मामा ते एकत्र आहेत। तुम्ही भोरला गेला तर आता कुलदीप तात्या इकडे आल्यामुळे लाखभर मतं इथे आहेत। इथे माझ्या इथे मी 1.5 लाख मतं देणार म्हणजे देणार, 50,000 लीड देणार म्हणजे देणार। तिकडे खडकवासल्यामध्ये 100% मोदी साहेबांना मानणारं मतदान आहे। आणि सगळ्यांना आता माहीत झालं की मोदी साहेबांची 3 चिन्ह आहेत। एक चिन्ह महायुतीचं आहे, ते कमळ आहे, दुसरं चिन्ह घड्याळ आहे, तिसरं चिन्ह धनुष्यबाण आहे। त्यामुळे लोक आता हुशार आहेत। खडकवासल्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होईल आणि 100% काय याला भविष्यवात्या सांगायची सुद्धा गरज नाही। ही सीट 100% येणार, पण थोडासा भावनात्मक विषय केला जातो आहे की बाबा कित्येक ठिकाणी वयस्कर लोकांना बघा हे पटते का की वयस्कर अशा ग्रहस्थाला घराबाहेर काढले आणि त्यांना असं केलं आहे। आता उलट अजितदादा त्यांच्याकडून घरातून बाहेर पडले, त्यांना घराबाहेर नाही काढलेलं। पण अशा प्रकारे भावनात्मक, खरं म्हटलं तर 15 वर्ष सुप्रियाताई खासदार होत्या, आज त्यांना मतं मागण्याचा कोणताही अधिकार नव्हता। त्याचं कारण नवीन तर प्रकल्प नाहीच आणले, पण जे आमचे ऑनगोईंग प्रकल्प आहेत पुरंदरमधले त्याच्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे किंवा संबंधित मंत्र्यांकडे साधी एक बैठक देखील घेतली नाही। गुंजवणीचं पाणी असेल, एअरपोर्ट असेल, राष्ट्रीय बाजार असेल किंवा प्रशासकीय इमारतीचं फर्निचर असेल, ढुंकून सुद्धा पाहिलं नाही। खाली देवाच्या ओळी फुरसुंगीची पाणी पुरवठ्याची 118 कोटीची योजना 25 कोटीसाठी 4 वर्ष अडकली होती। त्यांचं सरकार होतं। त्यांनी खासदार म्हणून, मी अजितदादांना दोष देणार नाही की ठीक आहे, कारण ते त्यांच्या विधानसभेपुरते मर्यादित होते, पण खासदार म्हणून यांनी जर बंधूंना सांगितलं असतं की 25 कोटी रुपये देऊन 4.5 लाख लोकांना पाणी मिळेल, हे ताबडतोब द्या, तर दिले असते त्यांनी। पण त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं नाही आणि म्हणून आज काहीही सांगतायत ते। चांदणी चौकाचं काम मीच केलं आहे, राष्ट्रीय महामार्गाचं काम, पालखी मार्गाचं काम मीच केलं आहे। आता हे कोणी केले, काय झाले, ते सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला माहीत आहेत। ही सगळी कामं गडकरींच्या नावावर आहेत, पूर्णपणे गडकरींच्या कार्यकर्तृत्वातून झालेली कामं आहेत। त्याचा फॉलोअपसुद्धा साधं एक पत्रसुद्धा तुमचं नसताना तुम्ही ते क्रेडिट घ्यायला जाता, ते योग्य नाही। पण लोक आता खूप हुशार आहेत आणि त्यामुळे मी आपल्याला इथे सांगतो, आता या देवळामध्ये 100%, 1000% सुनेत्रा वहिनी या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार होणार म्हणजे होणार। काल मंगलदास बांदल बारामतीमध्ये जे प्रचाराचा नारळ फोडला गेला सुनेत्रा वहिनीचा, तर काल त्यांच्याकडून स्टेटमेंट गेले की पवार साहेबांबद्दल, तर रोहित पवार असे म्हणालेत की मी जर तिथं असतो ते त्यांच्या कानाखाली मारले असते। आता ते कुठच्या बाबतीत ते बोलले मला माहीत नाही। कानाखाली मारले म्हणजे फक्त दादा तिथे बसले आहेत म्हणून मी असतो तर केलं असतं। परत हा भावनात्मक प्रचार आहे। एक आहे की शरद पवार साहेब हे अतिशय वरिष्ठ असे नेते आहेत, अतिशय मोठं योगदान त्यांचं राज्याच्या बाबतीत त्यांनी केलेलं आहे, कोणीही नाकारू शकत नाही। केंद्रामध्ये त्यांनी कृषी मंत्री असताना मोठं काम केलेलं आहे, डिफेन्स मिनिस्टर असताना मोठं काम केलेलं आहे। पण त्यांच्या क्रेडिटवर, त्यांच्या गुडविलवर 3 इलेक्शन झाल्या ना, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध बोलणं काय बोलले माझं लक्ष नव्हतं।
पण पवारसाहेबांना तशा कुठच्याही प्रकारचे अपशब्द वापरणे कुणालाही योग्य नाही, कुणीही ते वापरणार नाहीत, दादांपासून कुणीच वापरणार नाही. बापू, शेवटचा प्रश्न, जी गुंजवणीचं पाणी आपल्याला मुख्यमंत्री असले उपमुख्यमंत्री सगळे शब्द मिळाले, पुरंदर तालुक्यातील लोकांच्या भावना यामुळे कशा पद्धतीने? नाही, असं आहे की 5 वर्ष आमची गेली ना. मी 2019ला ती ऑर्डर दिली होती 1307 कोटीची. त्याच्यामध्ये एक्झिक्युशन करण्यासाठी म्हणजे पाईपलाईन वगैरे टाकायला सगळी लाईन पूर्ण करायला 3 वर्ष आणि पाणी सोडायला 3 वर्षात सोडायचं आणि ते पाणी सोडून पूर्णपणे भिजवून दाखवायचं 2 वर्ष, असा 5 वर्षाचा कालावधी होता. सगळ्याच्या सगळा कालावधी वेस्ट गेला आणि त्याच्यामुळे आमच्या लोकांचं प्रचंड नुकसान झालं. आज बघा ना, दुष्काळी परिस्थितीमध्ये पियाला पाणी नाही आहे. जर हे गुंजवणीचं पाणी असतं तर ग्रॅव्हिटी फ्लोने, ह्या परिंच्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटी फ्लोने पाणी आहे. त्यामुळे आणि शुद्ध पाणी आहे, कुठच्याही प्रकारचं डोंगरात असलेलं ते पाणी कुठच्याही प्रकारचं त्याच्यामध्ये दूषित पाणी वगैरे काही नाही आहे. इतकं स्वच्छ पाणी मिळालं असतं, परंतु दुर्दैवाने आज बागा जळत आहेत, सुकत आहेत. ह्या 5 वर्ष गेला त्याचा राग होता आणि म्हणून आता लोकांना माहीत पडलं. पालखी तळावर येऊन दोन्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे, आचारसंहिता ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे, काय अडचण नाही. आचारसंहिता संपल्याबरोबर युद्ध पातळी 1 वर्षाच्या आत पुरंदरला पाणी येणार म्हणजे येणार. पुरंदरचं विमानतळाच्या बाबतीतले निर्णय होणार म्हणजे होणार. IT पार्कच्या बाबतीमध्ये हे संपल्यावर, आचारसंहिता संपल्याबरोबर राज्य शासन केंद्र शासन निर्णय घेऊन जागा 1100 एकर सरकारची आहे, गायरांची जागा आहे. त्याच्यात फक्त इन्फ्रास्ट्रक्चर फक्त गोष्टी केल्या, पायाभूत सुविधा केल्या की त्या उलट त्याच्यातून हजारो कोटी रुपये सरकारला मिळतील आणि लोकांना, तरुण पोरांना, माझ्या पुरंदरमध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी BCS, MCS, BTech, MTech, ME, BE खूप इंजिनियर्स, हुशार पोरं 4-4, 5-5 वर्ष ग्रॅज्युएट होऊन झाले, त्यांना नोकऱ्या नाहीत. त्या सगळ्यांसाठीचं ह्या अतिशय महत्त्वाचं पाऊल IT पार्कसुद्धा असेल. आणि म्हणून जशी निवडणूक, मी परत एकदा सांगतो की पायगुणसुद्धा असतो. आज आत्तापर्यंत दादा फक्त बारामतीपुरते बघत होते, पण आता ते बोलायला लागले की बा उतरवलीला जी MIDC आहे भोरमधली ती झाली पाहिजे, ती करणार कुठच्याही परिस्थितीत. ते करणार म्हणजे करणार. दौंडची ट्रेन, दौंडपासून पुणे पिंपरी चिंचवडपर्यंत लोकांना जाण्यासाठी लोकल ट्रेन झाली पाहिजे बोलायला लागले ते. बारामतीच्या पश्चिम पट्ट्यामध्ये निरेतून वाहून जाणारं पाणी उचलून करेमध्ये टाकायचं आणि त्याच्यातून कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवायचा हे बोलायला लागले. गुंजवणीचं बोलायला लागले, विमानतळाचं बोलायला लागले. याचा अर्थ निव्वळ वहिनींचा पायगुण असा आहे की त्या फक्त उमेदवार जाहीर झाले आहेत ना, या सगळ्या 6च्या 6 मतदारसंघातले मेजर ज्वलंत इश्यू आहेत, ते जसे मी हायलाईट केले तसे ते आता सोडवण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे. अशा प्रकारची भावना अजितदादांची आहे आणि ती आमच्यासाठी अतिशय पॉझिटिव्ह आहे. नक्कीच हे होते विजयबापू शिवतारे. तर येणाऱ्या काळात महायुतीच्या सर्वच नेते प्रचारासाठी उपस्थित राहत आहेत. मोठ्या प्रमाणाचा प्रतिसाद मिळत आहे. आज विजयबापू शिवतारे आणि पार्थ पवार यांनी संयुक्तरित्या महायुतीतील सर्व नेत्यांनी प्रचार केलेला आहे. याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचं पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण समिती दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.